नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त खास बनवणार आहोत आमरस आणि पुरणाची पोळी। तर आमच्याकडे देवीच्या नैवेद्यासाठी असं आमरसासोबत पुरणाची पोळी बनवली जाते आणि या प्रकारे वरणापुरणाचा असा संपूर्ण नैवेद्य बनवून हा देवीला दाखवला जातो। तर पाहूया आपण आता आमरस आणि पुरणपोळी कशी बनवायची ते। तर नेहमीच आपण जे पुरण बनवतो त्याच पद्धतीने आपण पुरण बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या एवढी चणा डाळ घेतलेली आहे किंवा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेऊया पहिल्यांदा। तर 2-3 वेळा पाणी चेंज करून आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याला भिजत घालणार आहोत। तर धुतल्यामुळे काय होतं की डाळ तर स्वच्छ होतेच आणि 2 तास भिजवल्यामुळे डाळ ही शिजताना जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते। तर आता आपण पुरेसं पाणी घालून याला 1 तासभर तरी छान भिजत ठेवूया आणि त्यानंतरच आपण ही डाळ शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी छोट्या कुकरमध्ये मी 3 ते 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। साधारणपणे आपली डाळ 2 वाटी असल्यामुळे आपण यामध्ये दुप्पट एवढं पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि हळदसुद्धा घालायची आहे। त्याचसोबत आपल्याला 2 चमचे एवढं तेलसुद्धा घालायचं आहे। तेल घातले की डाळ मऊसूत शिजते, त्यासाठी आपण तेलसुद्धा घातलेलं आहे। आता आपण याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर पहिल्यांदा पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये डाळ घालणार आहोत। तर पहा 1-2 मिनिटांमध्ये पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण आता घालणार आहोत आपली भिजत ठेवलेली चणा डाळ। तर तासभर भिजल्यामुळे पहा छान फुललेली आहे डाळ। तर आपण यामध्ये आता शिजवून घेणार आहोत। आता आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळायला लागली डाळ की याचा फेस वरती येतो, तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे। तर पहा अशा प्रकारे फेस आलेला आहे आणि डाळही छान शिजत आहे। तर वरचा फेस आपण संपूर्ण काढून टाकायचा आहे। काढल्यामुळे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत असताना त्या शिट्टीतून पाणी बाहेर येत नाही आणि पूर्ण कुकरवरती ते पसरत नाही, त्यासाठी आपण हा असा फेस काढत आहोत। जास्तीत जास्त फेस आपल्याला काढता येईल तेवढा काढून टाकायचा। त्यानंतरच आपण कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ ही मऊसूत छान शिजली जाते। तर पहा आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर आपल्याला पुरणासाठी छान मऊसूद अशी कणिक बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 4 वाट्या एवढी कणिक घेतलेली आहे। तर 2 वाट्या पुरण घातला असेल तर आपल्याला 4 वाट्या एवढी कणिक लागू शकते। तर पहा आता या ठिकाणी कणकीमध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। त्याचसोबत आपल्याला थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे, म्हणजे आपल्या पोळ्यांना रंग खूप सुंदर येतो। तर आता अर्धा चमचा हळद मी यामध्ये घातलेली आहे। त्याचसोबत आपल्याला 2 टेबलस्पून एवढं तेलसुद्धा घालायचं आहे, म्हणजेच आपली कणिक छान मऊसूत भिजली जाते। आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपण असा कणकीचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा सर्व इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। पहिल्यांदा 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तर एवढी कणिक मळण्यासाठी आपल्याला 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी लागू शकतं। तर आता छान अशी कणिक आपण मळून घेणार आहोत। तर पहा आपलं पीठ मळून झाल्यानंतर अशा प्रकारे होल्स करायचे आहेत पिठामध्ये आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ठेवणार आहोत, म्हणजेच आपण गव्हाची कणिक आहे ती आपल्याला छान अशी मुरण्यासाठी ठेवायची आहे, म्हणजेच आपल्याला पुरणपोळ्यांसाठी ही कणिक छान तिंबून घेता येते। तर आता पहिल्यांदा पाणी घातलं आहे, तर झाकून आपण याला 1 तासासाठी बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ही कणिक छान अशी मुरली जाते आणि त्याला तारही छान येते, म्हणजे आपल्याला पोळ्या लाटताना अजिबात त्या तुटत नाही। त्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे। तर आता आपली डाळ शिजलेली आहे। शिट्ट्या झाल्यानंतर थोडी वाफ गेली की आपण कुकर असा काढून घ्यायचा आहे। तर पहा डाळीमध्ये पाणी अगदी जेमतेम घातल्यामुळे डाळ छान शिजलेली आहे। अशी छान फुटली पाहिजे डाळ, इथपर्यंत आपण शिजवून घ्यायची आहे। आता यानंतर याच्यातली 1 चमचाभर डाळ आपण काढून घेणार आहोत। तर ती डाळ कशासाठी काढायची हे मी तुम्हाला नंतर सांगेन। तर पहिल्यांदा आपण याच्यातली 1 चमचा डाळ वाटीमध्ये काढून ठेवूया
आणि आता उरलेल्या डाळीला परत एक उकळी काढायची आहे, तेही थोडंसं गरम पाणी घालून, कारण आपल्याला याच्यातली आमटीसाठी पाणी बाजूला काढायचं आहे. तर या डाळीच्या पाण्यालाच एळवणी म्हणतात, तर ते आपल्याला काढून घ्यायचं असतं. आणि हे आपण जेमतेम पाणी घालून डाळ शिजवल्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. तर अशा वेळेला आपण यामध्ये 2 कप एवढं गरम पाणी करून घालायचं आहे आणि याला परत एक 5 ते 7 मिनटं छान उकळू द्यायचं. म्हणजे आपलं एळवणी जे आहे किंवा डाळीचं पाणी आहे ते घट्ट येतं, दाटसर येतं. तर आता आपण याला उकळू द्यायचं आहे. तर 5 मिनटं उकळल्यानंतर छान असं आपलं दाटसर पाणी तयार झालेलं आहे. आता संपूर्ण ही डाळ आपण चाळणीवरती काढून घ्यायची आहे. तर या चाळणीतून संपूर्ण डाळीचं पाणी हे एका भांड्यामध्ये निघून येतं आणि डाळ वरच्या बाजूला शिल्लक राहते. तर ह्या डाळीचंच आपल्याला पुरण बनवायचं आहे आणि जे पाणी आपण काढून ठेवलेलं आहे त्याचं आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. तर पहा, हे डाळीचं पाणी आपण काढून ठेवलेलं आहे आणि ही शिजलेली डाळ आहे. तर आता या शिजलेल्या डाळीपासून आपण पुरण तयार करणार आहोत. तर गॅसवरती कढईमध्ये 1 चमचाभर आपण तूप घ्यायचं आहे. तूप वितळलं की यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. तर आपली ही 2 वाट्या डाळ शिजल्यानंतर पहा, अशा प्रकारे दुप्पट अशी प्रमाणामध्ये होते. एकदा छान परतून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला पुरणपोळ्या या आमरसाबरोबर खायच्या आहेत, त्यामुळे थोडंसं आपण पुरणामध्ये गूळ कमी घालायचा आहे की ज्यामुळे पुरणपोळ्या थोड्याशा गोडीला कमी होतात आणि त्या रसाबरोबर अगदी व्यवस्थित अशा मॅच होतात. त्यामुळे आपण या ठिकाणी 1.5 वाटी एवढा गूळ घातलेला आहे. तर 2 वाटी डाळीसाठी आपण 1.5 वाटी एवढाच गूळ वापरायचा आहे. इतर वेळेला आपण जेवढ्याच तेवढं असं प्रमाण वापरतो, म्हणजेच आपण 2 वाटी डाळीसाठी 2 वाटी एवढेच गूळ वापरतो. पण या वेळेला आपल्याला पुरणपोळ्या या आमरसाबरोबर सर्व करायच्या आहेत, त्यामुळे आपण हे प्रमाण वापरलेलं आहे. तर पहा, गूळ वितळल्यानंतर अशा प्रकारे पुरण पातळ पडतं. तर आपण चमच्याने हे दाबूनच घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं असं हलवत आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे. आटवत असताना चमच्याने दाबत राहायचं, म्हणजे डाळसुद्धा फुटत राहते आणि आपल्याला परत पुरण वाटताना जास्त मेहनत करावी लागत नाही. पुरण हे पटकन वाटलं जातं. आणि गुळही बघा एकजीव झालेला आहे छान आता. आणि आणखी 5 ते 7 मिनटांमध्ये आपण मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखं असं पुरण परतून घ्यायचं आहे. तर आता 2-3 मिनटं झाल्यानंतर आपण पाहू शकता पुरणाची कन्सिस्टन्सी पहिल्यापेक्षा जास्त अशी घट्टसर झालेली आहे. तर आणखी 2 मिनटं आपण याला छान आटवून घेऊया आणि आटवत असताना अशाच प्रकारे डाळसुद्धा आपण फोडून घेऊया. आता आणखी 2-3 मिनटं झाली की आपलं पुरण हे छान असं कढई सोडत आहे, त्याचसोबत गोळा बनत आहे याचा. आणि आपण जर हा चमचा उभा ठेवला तर हा पुरणामध्ये सहज असा उभा राहतो, म्हणजेच आपलं पुरण हे परफेक्ट असं कन्सिस्टन्सीला तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया, म्हणजे आपलं पुरण रेडी आहे. थोडंसं कोमट असतानाच आपण हे पुरण वाटून घ्यायचं आहे. तर पहा, आपण डाळ अशी छान दाबून घेतल्यामुळे आपलं पुरण अगदी सहज वाटलं जातं. तर पुरणाच्या चाळणीतून मी हे पुरण संपूर्णपणे गाळून घेत आहे. जर पुरण एकसारखं असं मऊसूद वाटलं गेलं तर आपल्या पोळ्या अजिबातसुद्धा फुटत नाहीत. लाटताना आपल्याला एकसारख्या अशा लाटता येतात. तर पहा, या पद्धतीनं मी संपूर्ण पुरण आता वाटून घेणार आहे. पुरण वाटत असताना जेव्हा शेवटचा भाग वाटण्याचा आपला शिल्लक राहतो, त्यावेळी त्या पुरणामध्ये आपण 1 चमचा एवढी वेलची पूड घालायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला अर्धा चमचा एवढी सुंठपूड घालायची आहे. तर वेलची आणि सुंठपूड घातली की पुरणाला टेस्ट खूप सुंदर येते. आणि हे वाटताना आपण मिक्स करणार आहोत, म्हणजे हे मोठे मोठे कण जरी असतील वेलचीचे किंवा जायफळाचे किंवा त्याचसोबत सुंठेचे, ते सुद्धा यासोबत वाटले जातात. म्हणजे आपल्याला पोळी लाटताना अजिबातसुद्धा याचे कण मध्ये येत नाहीत आणि आपली पोळी अजिबातसुद्धा फाटत नाही. त्यासाठीच आपण वेलची पूड ही अशा प्रकारे मिक्स करणार आहोत. तर पहा, संपूर्ण पुरण वाटून झाल्यानंतर आपण याला हाताने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं हाताने मिक्स केलं की संपूर्ण वेलची आणि सुंठेची जी चव आहे ती संपूर्ण पुरणामध्ये पसरते आणि वासही संपूर्ण पुरणाला छान यायला अशी सुरुवात होते आणि संपूर्ण पुरण हे एकसारखं एकजीव होतं. तर या प्रकारे पहा, आपण पुरणाचा छान असा गोळा बनवला तर या प्रकारे मऊसूद असा लाडू तयार होत आहे. तर या कन्सिस्टन्सीचं पुरण आपल्याला पुरणपोळ्यांसाठी लागत असतं. तर याच पद्धतीनं आपण पुरण करून घ्यायचं आहे.
पोळीसाठी जी कणिक मळून ठेवली होती ती सुद्धा आपण आता एकसारखी अशी तिंबून घ्यायची आहे। 1 तासभर छान कणिक भिजली की मऊसूद होते। आता यामधलं पाणी जे आपण घालून ठेवलं होतं ते सुद्धा हाताने चुरतच आपण यामध्ये मिक्स करायचं आहे आणि या प्रकारे छान अशी आपली कणिक तिंबून घ्यायची आहे। या पद्धतीनं आपण जेव्हा कणिक चुरून घेतो तेव्हा आपली जी पोळी आहे त्याचं जे कवर आहे ते अतिशय तलम होतं, नाजूक होतं। त्यासाठी आपण ही कणिक या पद्धतीने चुरून घेत आहोत। आता यावरती 2 चमचे तेल घालायचं आहे आणि परत एकदा हे तेल व्यवस्थित असं कणकीला लावून घ्यायचं आहे। तर ही कणिक आपली आता पुरणपोळी करण्यासाठी तयार झालेली आहे। पूर्वीच्या बायका या अशा कणकीला छान अशी पाट्या वरवंट्यावरती कुटून घ्यायच्या की ज्यामुळे पोळी अतिशय नाजूक आणि तलम व्हायची। पण हल्ली आपण फक्त अशा प्रकारे चुरून घेतलं तरी पुरेसं होतं, कारण पूर्वीचं हे दळण गव्हाचं हे जात्यावरती दळलं जायचं, त्यामुळे ती प्रोसिजर करावी लागायची। तर पहा आता आपली छान कणिक तयार झालेली आहे। याच्यातला छोटासा गोळा काढून घेऊया आणि त्याचसोबत आपण पुरणाचाही छान असा गोळा करून घ्यायचा आहे। तर जेवढं पुरण घेतलेलं आहे तेवढीच आपण कणिकही घेतलेली आहे आणि जेवढ्याच तेवढं प्रमाण वापरून आपण या ठिकाणी आता पोळी करणार आहोत। तर या पद्धतीने पाहू शकताय तुम्ही, जेवढं कणिक आहे तेवढंच पुरण आहे। आता आपण पहिल्यांदा कणकीच्या गोळ्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे वाटी तयार करून घ्यायची आहे की ज्यामध्ये आपल्याला पुरण छान स्टफ करता येतं। तर या पद्धतीने आपण पुरणाचा गोळा मधोमध ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने दाबतच आपण याला पूर्णपणे असं पुरण हे गोळ्यामध्ये बसवून घ्यायचं आहे आणि हा उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता वरची जी कणिक आहे ती हाताने दाबून बसवायची। त्यासोबत आता आपण हा छान असा कणकीमध्ये घोळवून घ्यायचा आहे गोळा आणि त्यानंतरच हलक्या हाताने आपण पोळी लाटणार आहोत। पोळी लाटताना शक्यतो सुरुवातीला फक्त थोडीशी पोळी पसरवून घ्यायची आणि नंतर पोळी लाटताना हलक्या हाताने फक्त कडा लाटून घ्यायच्या। कडा लाटत राहिलं तरी पोळी एकसारखी अशी संपूर्ण पसरली जाते सर्व बाजूनी। तुम्ही पाहू शकताय आपली पोळी अशी पूर्ण पोळपाटावरती पसरलेली आहे। आता उलटवून फक्त दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी पोळी आपल्याला जाड वाटते त्याच ठिकाणी फक्त लाटून घ्यायची आणि या पद्धतीने आपली पुरणाची पोळी आता लाटून झालेली आहे। तर पोळी लाटताना आपण शक्यतो कडा लाटायच्या, मधोमध पोळी जास्त लाटायची नाही, नाहीतर कडा जाड राहतात आणि पोळी मध्यभागी पातळ होते आणि अशी पोळी छान अशी फुगत नाही। तर त्यासाठी ही टिप सांगितलेली आहे, जरूर लक्षात ठेवा। आता आपली पोळी संपूर्ण पोळपाटभर लाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आता आपण पोळी छान भाजून घेणार आहोत। पोळी भाजायला टाकण्यापूर्वी तवा छान तापवून घ्यायचा, यावरती 1 चमचाभर तेल घालायचं आणि तेलही तव्याला छान असं पसरवून घ्यायचं, म्हणजे पोळी आपली तव्याला चिकटत नाही आणि ती फाटतही नाही। पहिली पोळी टाकण्यापूर्वी ही प्रोसिजर नक्की करायची, कारण आपण जेव्हा पूर्णपणे तेलकट तवा करून घेतो तेव्हाच पोळी आपली छान अशी व्यवस्थित उचलता येते आणि भाजता येते। तर तवा तापलेला आहे, आपण यावरती पोळी घालणार आहोत आता। आणि पोळी घातल्यानंतर लगेच उलटायची नाही, तर अर्धा मिनिटभर आपण एका बाजूने अशी छान शेकू द्यायची आणि त्यानंतरच याला उलटून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण यावरती तेल सोडायचं आहे। आता पोळी आपल्याला फुगू द्यायची आहे आणि थोडीशी फुगली की लगेच उलटवायची, म्हणजे दुसऱ्या बाजूने ती छान फुलली जाते। तर पहा अशा प्रकारे छान अशी आपली पोळी फुगलेली आहे आणि सर्व बाजूने एकदा आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच उलटवायची आहे। तर पाहू शकताय तुम्ही आपल्या पोळीला रंग किती सुंदर आलेला आहे। तर या पद्धतीने आपली पहिली पुरणपोळी आता तयार झालेली आहे, भाजून घेतलेली आहे आपण आणि अलगदपणे आपण आता याला काढून घेणार आहोत। तर दोन्ही बाजूनी ज्या ज्या ठिकाणी कडा आपल्या शेकल्या गेलेल्या नाही आहेत त्या त्या ठिकाणी पोळी आपण फिरवून भाजायची आहे। तर अशा प्रकारे पहा संपूर्ण पोळी ही सर्व कडांसहित व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतरच काढून घ्यायची आहे। तर आता उरलेल्या पोळ्या सुद्धा मी याच पद्धतीने तयार केलेल्या आहेत। अगदी छान आपल्या पोळ्या बघा किती तलम झालेल्या आहेत। याचा वरचा कव्हर सुद्धा अतिशय पातळ असा तयार झालेला आहे। त्याचबरोबर स्टफिंग म्हणजे पुरणाचं स्टफिंग सुद्धा छान असं यामध्ये बसलं जातं। अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे। याच प्रकारे मी संपूर्ण पोळ्या आता करून घेत आहे।
तर एवढ्या साहित्यामध्ये आपल्या 20 पोळ्या आरामात होऊन जातात, म्हणजे 4 लोकांसाठी हे जेवण अगदी पुरेसं होऊन जातं. तर या पद्धतीने पहा, संपूर्ण पोळ्यांना रंगही सुंदर आलेला आहे आणि टेस्ट तर अगदी अप्रतिम अशी येते. तर संपूर्ण पोळ्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि आपण आता या सर्व एका छान अशा डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. तर पोळ्या भरून ठेवताना मी यावरती एक चमचा तूप लावलेला आहे. तर ज्यांना पोळीसोबत तूप खायला आवडतं त्यांनी जरूर पोळीला तूप लावून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पोळी सर्व करताना अशी पटकन सर्व करता येते. तर पहा, या पद्धतीने पोळी पसरवून घ्यायची आणि यावरती 1 चमचाभर तूप आपण लावून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने पोळी ही घडी घालून ठेवायची, म्हणजे ती अगदी 2 दिवससुद्धा छान मऊसूद राहते, अजिबात खराब होत नाही. तर आता आपली पोळी तयार आहे आणि आपण आता कटाची आमटी बनवणार आहोत. तर कटाची आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कांदा आणि खोबरं हे गॅसवरती भाजून घेत आहे. तर तेलामध्ये सुद्धा भाजलं जातं कांदा खोबरं, पण मी यावेळी गॅसवरती भाजून घेत आहे. तर ही अतिशय छान ट्रिक आहे आणि चवीलाही सुंदर होते अशा प्रकारे आमटीचं वाटण केलं तर पहिल्यांदा कांदा खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचं. सर्व बाजूनी फिरवून आपण कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजायला ठेवताना याला थोड्याशा चिरा दिल्या की तो आतपर्यंत असा छान भाजला जातो. तर पहा, आपण आता फिरवून कांदा छान भाजून घेतलेला आहे. तर मसाला वाटण्यापूर्वी आपण भाजलेलं खोबरं बारीक करून घेऊया. वेळीवरती याला कापून घ्यायचं आहे. त्यासोबत आपण जो भाजलेला कांदा आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला वाटण करताना सहज वाटता येईल अशा प्रकारे आपण याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर पहा, मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे. भाजलेलं खोबरं आपण घेतलेलं आहे, त्यासोबत भाजलेला कांदा आणि यासोबत आपल्याला घ्यायचं आहे आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरासुद्धा भाजून घ्यायचा आहे. आता जी आपण डाळ काढून ठेवली होती ती सुद्धा डाळ आपण या वाटणामध्येच वाटून घेणार आहोत. तर आता हे वाटण करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, तर खोबरं आणि आलं लसूण एकत्र बारीक करून घ्यायचं आहे, कारण खोबरं आणि आलं लसूण हे कोरडं वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण धना आणि जिरासुद्धा भाजलेला घातलेला आहे. तर हे आपण पहिल्यांदा वाटून घ्यायचं, म्हणजे हे छान बारीक असं वाटलं जातं आणि त्यानंतरच आपण यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे. तर पहा, आपण आता कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे आणि त्यासोबत डाळसुद्धा घालून आपण हे छान असं वाटण तयार करून घ्यायचं. तर आमटीच्या वाटणामध्ये वापरण्यासाठीच आपण ही डाळ शिजलेली काढून ठेवली होती. आता कोथिंबीर घातल्यानंतर डाळही घालूया आणि त्यासोबत आता आपण थोडंसं पाणीसुद्धा घालूया, म्हणजे हे जे वाटण आहे ते एकसारखं छान वाटलं जाईल. तर पहा, अशा प्रकारे आपलं हे मसाला तयार आहे, जो मसाला आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. आणि याच्यातला आपण आता 1 वाटी मसाला काढून घेऊया, जो की आपण आमटीसाठी वापरणार आहोत आणि उरलेला मसाला आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर आज आपण वांग बटाटा मिक्स भाजीसुद्धा करणार आहोत, कारण ही भाजीसुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते. त्यामुळे आणि कोल्हापूर साईडला अशा प्रकारची वांग बटाटा मिक्स भाजी ही पुरणपोळ्याच्या नैवेद्यामध्ये केली जाते. तर त्याच पद्धतीची भाजी आपण करणार आहोत. पहिल्यांदा 1 वाटी मसाला काढून घेऊया आणि हा आपण आमटीसाठी वापरणार आहोत. तर आमटी फोडणी घालण्यासाठी लसूण घेतलेला आहे, वाटण घेतलेलं आहे, त्यासोबत कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे, काळं तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता आपण आमटीची फोडणी करूया. तर येळवणी तर आपण पहिलंच काढून ठेवलं होतं, ते बाजूला घ्यायचं आहे आणि आता आमटी ज्या भांड्यामध्ये फोडणी घालायची आहे त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे. आपल्याला कटाची आमटी करायची आहे आणि कटाची आमटी करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं आपण जास्त वापरणार आहोत. तर मोठे 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. आता तेल तापू द्यायचं आणि त्यानंतर आपण फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग आणि हिंग घालून झाला की आपण यामध्ये घालायचं आहे जिरा आणि जिरे घालून झाले की आपण थोडासा गॅस आता कमी करूया आणि यामध्ये घालूया कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा छान तडतडलाय. आता ठेचलेलं लसूण घालूया आणि ही फोडणी छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि वाटणसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे या वाटणाला छान तेल सुटतं आणि आपली कटाची आमटीसुद्धा छान असं कटाची दिसते, म्हणजे वरच्या बाजूला छान असा कट येतो. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे हे वाटण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं
तर पहा, वाटणाला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण बेडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे की ज्यामुळे रंग सुंदर येतो. त्याचसोबत आपण जे काळं तिखट घेतलं होतं तर ते 2 चमचे घातलेलं आहे. कोणताही काळा मसाला तुम्ही वापरू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा या आमटीसाठी चालतो. तर आता हे सर्व साहित्य एकत्र असं परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता जे येळवणी काढून ठेवलं होतं म्हणजेच डाळीचं जे पाणी काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे. संपूर्ण डाळीचं पाणी घालून झालं की एकसारखं असं हे ढवळून घ्यायचं म्हणजे मसाला आणि पाणी हे एकत्र होतं. आता याला मंद गॅसवर आपण उकळत ठेवणार आहोत. जेवढी ही आमटी छान उकळली जाते तेवढाच याला कट सुंदर यायला सुरुवात होते. आता आमटीमध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. आपण डाळ शिजताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं असतंय, तर त्या अंदाजानेच आपण मीठ घालायचं आहे. आता याला छान असं उकळू द्यायचं. जेवढी आमटी छान उकळते तेवढी अशी मस्त दाटसर होत जाते आणि रंगही खूप सुंदर यायला सुरुवात होते. तर आमटी आपण अशीच उकळत ठेवणार आहोत. अगदी बारीक गॅस करून आपण याला उकळत ठेवायचं आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनटं तरी छान उकळून घ्यायची. तर आपली आमटी तयार झालेली आहे. आता आपण भाजी बनवणार आहोत. तर 2 बटाटे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि वांग्याचे सुद्धा आपण मोठे मोठेच काप करून घेणार. 2 बटाटे आणि 2 वांगी या ठिकाणी घेतलेली आहेत. तेवढी भाजी पुरेशी होती. तर आता भाजीसाठी तयारी केलेली आहे आपण. त्याचबरोबर हे वाटण जे आहे तेच आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर एका कढईमध्ये आपण पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि संपूर्ण जे वाटण शिल्लक आहे ते यामध्ये घालायचं आहे. वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता 2-3 मिनटं हे वाटण छान परतलं की याला तेल सुटायला सुरुवात होते. तर पहा, आता यामध्ये आपण पुढचे जे साहित्य आहे ते घालूया. यामध्ये आपण घालणार आहोत काळा मसाला म्हणजे काळं तिखट आणि त्याचसोबत आपण रंग सुंदर येण्यासाठी हे बेडगी मिरचीचं तिखटसुद्धा घातलेलं आहे. तर बेडगी मिरचीचं तिखट 1 चमचा आणि आपलं काळं तिखट 1 चमचा घालायचं आहे. त्याचसोबत थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. आता हे सर्व आपण मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये वांग्या बटाट्याच्या फोडी घालणार आहोत. तर फोडी ह्या कट केल्यानंतर आपण पाण्यामध्येच ठेवायच्या म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत. आणि आता या फोडी घालून झाल्या की व्यवस्थित असं आपण आता हे वाटण या फोडींना लावून घेऊया आणि छान परतून घेऊया. आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटासाठी गॅस हा कमी करायचा, झाकण ठेवायचा आणि तोपर्यंत आपण एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर या भाजीमध्ये आपण गरम पाणी यूज करायचं म्हणजे ही भाजी पटकन शिजली जाते. आता मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी गॅस लो ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी छान शिजली जाते. तर पहा, आपली भाजी तयार आहे. याच्यातलं पाणी हे छान आटलेलं आहे आणि मऊसूद असं आपलं वांग आणि बटाटा शिजलेला आहे. तर याच पद्धतीने ही भाजी आपली आणखी थोडी 2 मिनिटं आपण ठेवली तर घट्टसर येत जाते आणि ही भाजी थंड झाल्यानंतर एकदमच दाटसर येते. त्यामुळे थोडंसं हलकंसं आपण याला ग्रेव्ही ठेवायची आहे. तर या पद्धतीने पहा, आपली भाजी तयार आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपण गॅस बंद करून ही भाजी बाजूला ठेवून देऊया. तर आपली आता कटाची आमटी आणि वांग बटाटा भाजी तयार झालेली आहे. आता यासोबत आपल्याला आमरस बनवून घ्यायचा आहे. तर आमरसासाठी मी हापूस आंबे घेतलेले आहेत. याचा पूर्णपणे चीक काढून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण याच्या पूर्ण साली बाजूला करून घ्यायच्या आहेत. तर आमरस करण्यापूर्वी आंबे जरूर आपण 1 तासभर तरी थंड पाण्यामध्ये ठेवायचे. म्हणजे हे आंबे आपण आडीतून काढतो किंवा गवतातून काढतो त्यावेळी खूप गरम असतात. तर गरम आंब्यांचा रस करायचा नाही, तो लवकर असा काळा पडतो. त्यासाठी आंबे एकदम थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण आमरस करायला घ्यायचा आहे.
आता साली आणि गर आपण वेगळा वेगळा करून घेऊया. तर पहिल्यांदा साली काढून घेऊया आणि सगळ्या कोय आपण एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण संपूर्ण गर हा हातानेच अशा प्रकारे वेगळा करून घेणार आहोत. आणि आपल्याला जर दाटसर असा रस करायचा असेल, एकसारखा असा मॅश करायचा असेल, तर आपण याला मिक्सरमध्ये सुद्धा एकदा फिरवून घेऊ शकतो. तर मी संपूर्ण गर काढून झाल्यानंतर एकदा फक्त मिक्सरमध्ये याला बारीक करून घेणार आहे किंवा वाटून घेणार आहे. तर या पद्धतीने पहा, आंबा हा छान पिकलेला आहे, त्यामुळे गर हा पटकन बाजूला होतो आणि रंगही आपल्या आमरसाला सुंदर येतो. तर असा पिकलेला सुंदर असा आंबा घ्यायचा, ज्याच्या साली एकदम मऊ पडायला सुरुवात झालेली असतात असे आंबे घ्यायचे. ते जास्त पिकलेले असतात आणि त्याचा रसही चवीला सुंदर लागतो. तर आता हा गर आपण थोडासा हाताने मॅश करून घेऊया आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये एकदा याला फिरवून घेऊया. तर पहा, आपला आमरस आता छान असा एकजीव झालेला आहे. आपण करून घेतलेला आहे, याला मिक्सरमध्ये एकजीव करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण पुढचे इन्ग्रेडियंट मिक्स करूया. ते म्हणजे थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आहे. त्याचसोबत आपण यामध्ये अर्धी किंवा पाऊण वाटी एवढी साखर घालायची आहे. त्यानंतर वेलची पूड घालूया. तर 1 चमचाभर वेलची पूड घातलेली आहे. जर तुम्हाला सुंठपूड आवडत असेल तर यामध्ये सुंठपूडसुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. तर 1 वाटीभर एवढं आपण दूध यामध्ये घालायचं आहे आणि दूधसुद्धा आपण रसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपला आमरस तयार झालेला आहे. आणि हा आमरस सर्व करण्यापूर्वी आपण फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे हा छान थंड होतो आणि पोळीबरोबर सर्व करताना हा चवीला खूप सुंदर लागतो. तर आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आणि आता काय, पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हटलं की पापड आणि कुरडई तर आलीच. त्यामुळे पापड आणि कुरडयासुद्धा मी तळून घेतलेल्या आहे. त्याचसोबत मी भज्याचं पीठसुद्धा आधीच बनवून ठेवलेलं आहे. कांदा भजीचं पीठसुद्धा भिजवून ठेवलेलं होतं. त्यामुळे आपण कुरडई आणि पापड तळून झाले की याच तेलामध्ये आपण भजीसुद्धा सोडणार आहोत. आता आपण भजी सोडून घेऊया आणि भजी आपण 1 ते 2 घाणे काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण नैवेद्याचं ताट हे बनवून घ्यायचं आहे. कांदा भजी कसे बनवायचे किंवा वेगवेगळे भज्यांचे प्रकार कसे बनवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर ते तुम्ही जरूर एकदा पहा. तर पहा, आपले कांदा भजीसुद्धा आता तळून झालेले आहेत. सर्व बाजूनी असं व्यवस्थित हलवून आपण याला तांबूस रंगावरती तळून घेतलेलं आहे. काढून घेऊया. आणि उरलेले भजीसुद्धा असेच आपण तळून घेऊया. तर आपला हा संपूर्ण स्वयंपाक आता तयार झालेला आहे. तर आपण आता नैवेद्याचं ताट भरून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा लिंबू आणि मीठ ताटाला लावायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी भाताची मूद करून घेतलेली आहे आणि त्यावरती वरण घातलेलं आहे. तर डाळ भात हा नैवेद्यासाठी असतोच, म्हणजे हे साधं वरण बनवलेलं आहे. त्यावरती तूप सोडायचं आहे. त्याचसोबत आपण आमरसाची वाटी ठेवलेली आहे आणि कटाची आमटीसुद्धा एका वाटीमध्ये आपण भरलेली आहे. आता याचसोबत आपण भाजीसुद्धा घालणार आहोत. जी वांग बटाटा भाजी आपण केली होती तीसुद्धा ताटामध्ये घालायची आहे. तूप लावलेल्या पोळ्या आपण आता नैवेद्यासाठी यामध्ये ठेवायच्या आहेत. तुम्हाला जर आमरसासोबत तूप खायला आवडत असेल तर तुम्ही आमरसावरती सुद्धा तूप घालायचं आहे. तर या पद्धतीने पहा, आपली नैवेद्याची थाळी ही बनवून झालेली आहे. अक्षय तृतीयेला तुमच्याकडे नैवेद्याला कोणकोणते प्रकार केले जातात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही सुद्धा यावेळी अक्षय तृतीयेला या पद्धतीची पुरणाची आणि रसाची थाळी बनवून पाहू शकता. तर तुम्हाला हा पुरणपोळीचा आणि आमरसाचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे जरूर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा अक्षय तृतीयेला यावेळी अशाच प्रकारे आमरस पोळीचा बेत करा. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा आणि
अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.